सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरात गेल्या 8 दिवसांपासून पेठ भागासह कॉलनी परिसरातला कुठलाही कचरा न उचलला गेल्यामुळे संपूर्ण धुळे शहरात कचऱ्याचे ढिगारेच्या ढिगारे साचले असून शहराच्या काही महत्त्वाच्या ठिकाणी कचऱ्यांचे डोंगर उभे राहिले। गेल्या आठवड्यात महानगरपालिका आयुक्तांनी स्थायी समितीच्या सभेत कचऱ्याच्या ठेक्यासाठी ठेकेदार बदलण्याची घोषणा केली, परंतु सध्याच्या परिस्थितीत जो नेमलेला ठेकेदार आहे तो ठेकेदार शहरातील कुठल्याही भागातील कचरा उचलत नसून ऐन दिवाळीच्या सणामध्ये संपूर्ण धुळे शहरात दुर्गंधीयुक्त वास पसरलेला असून ठिकठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत आहे। एकंदरीतच कचऱ्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात धुळे शहरात निर्माण झालेली असून त्याला पूर्णतः महानगरपालिका, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग व महानगरपालिका आयुक्त जबाबदार आहेत। दिवाळीच्या सणामध्ये कचऱ्याच्या घाणीमुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे शहरातील गजबजलेल्या मामलेदार कचेरी चौकात रस्त्याच्या मधोमध साचलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी धुळे महानगरपालिकेचे लक्ष वेधले। या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये रस्त्यावर आलेला कचरा हा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जाळून टाकलाय। यावेळी कचरा जलाओ, आयुक्त हटाओ या घोषणा देण्यात आल्या। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। धुळे शहरामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून दिवाळीचा सण असताना देखील ठिकठिकाणी कचरा पडून होता। शहरामध्ये अत्यंत घाणीचं साम्राज्य पसरलेलं असताना 2 दिवस मध्यंतरी पाऊस पडून गेला। त्या पावसामुळे देखील आणि कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी होती। महानगरपालिका आयुक्तांनी गेल्या 15 दिवसापूर्वी या ठिकाणी कचऱ्याच्या ठेकेदाराकरता 3.5 कोटी रुपये मंजूर केले। जुना ठेकेदार जो आहे तो या ठिकाणी काम करत नाहीये। आज आपण धुळे शहरातला महत्त्वाचा असा मामलेदार तहसीलदार जे कार्यालय, जुनं तहसीलदार कार्यालय त्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहोत। प्रचंड कचऱ्याचा ढीग या ठिकाणी डोंगरच्या डोंगर उभा राहिलेला आहे। ही जबाबदारी धुळे महानगरपालिकेची असताना हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे। वर्दळीच्या रस्त्यावर जाताना धुळेकर नागरिकांना या ठिकाणी प्रचंड त्रास होतो। तरी देखील सकाळी हा कचरा उचलला जाणं गरजेचं असताना स्वच्छता निरीक्षक असेल, ठेकेदार असेल, हे झोपलेले आहेत। फक्त कचऱ्याच्या ढेकामधनं यांना टक्केवारी घालण्याचं काम त्या ठिकाणी उरलेलं आहे। कोणताही लोकप्रतिनिधी या कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष द्यायला आज तयार नाहीये। आज या रस्त्यावरती आम्ही हा कचरा जाऊन महानगरपालिकेचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। असा 50 ठिकाणी कचरा मेन चौकामध्ये साचलेला आहे। आज जर या चौक जर आम्ही आज अशा प्रकारे जर आम्ही कचरा जाळायला जर घेतला तर अग्नी उपद्रव या ठिकाणी होऊ शकतो। त्यामुळे फक्त आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महानगरपालिकेचं लक्ष वेधण्याकरता हा कचरा या ठिकाणी जाळलेला आहे आणि हा कचरा जाळण्याच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिका आयुक्तांचा, स्वच्छता निरीक्षक असतील, स्वच्छता अधिकारी असतील यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय की येणाऱ्या 2 दिवसामध्ये धुळे शहरामध्ये ठिकठिकाणी साचलेला कचरा त्यांनी लवकर उचलावा, नाहीतर हा सगळा कचरा आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये त्या ठिकाणी टाकणार आहोत।